तर आपण आता करडीची भाजी घेऊया. तर चला खोडूया. तर ही नॅचरली छान लागते. बाहेर केमिकल्स ते टाकलेले असतात. ही झाडाची अशी हिरवी छान लागते रे दादा. अशी बाहेरची ताजी आपल्याला तर नाही भेटू शकत. ताजी ताजी छान लागते. तर तिकडं पण माझी आई हरभऱ्याची भाजी खुडत आहे. मैनू मामा पण खुडत आहेत. आणि इकडं माझी मम्मी करडीची भाजी खुडत आहे. तर तुम्ही पण अशा प्रकाराने खुडतात का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे. तर का नाही मंडळी, हे बघा माझा मुलगा व्हिडिओ काढत होता. तर तो पण मध्ये मध्ये असं बोलू लागला होता. त्याला माझ्यासारखं आता थोडंफार बोलायला जमू लागलं होतं. तर तो म्हणला मम्मी आण मी काढतो व्हिडिओ आणि मी पण हे करतो. म्हणून म्हटलं ठीक आहे कर मग. हे बघा काय शेतातली म्हणलं आता ताजी ताजी भाजी छान अशी घेऊन जावी. आता आम्हाला पण निघायचं होतं बघा. तर म्हटलं हे अशी निघतानाच फ्रेश अशी छान ताजी भाजी शेतात मधली घेऊन यावी आणि घेऊन जावी. तर भाजी खूप छान लागते बघा. लसूण वगैरे टाकून शेंगदाण्याचा कुट्टा लाल तिखट टाकून केली ना इतकी फ्रेश लागते ना. नुसती तेलामध्ये परतायची ह्याला आणि खायची बघा भाकरी सोबत ज्वारीची किंवा आपण तेल मीडियम ही ठेवू शकतो. दुसरी नाही आणली का कॅरी बॅगची? नाही, एकच आहे. आता ती एकत्र होऊन जाईल ना पालक आणि ती. एकच आहे. तर मग आम्ही ना ह्या 2-3 दिवसामध्ये बघा खूप सारा असा एन्जॉय केला होता. गावाकडे आलो होतो. तर तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटले आहेत आम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. हां, आणि तुम्ही पण ह्या 2-3 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये असा एन्जॉय केलात का? आम्ही तर खूप एन्जॉय केलात बघा. गावाकडचं वातावरण म्हटलं की मुलांना पण खूप छान फ्रेश असं वाटतं. एक वेगळीच फिलिंग येते, शांतता, शहरापासून लांब असं कुठेतरी. आणि त्यातनं परत एक वेगळाच म्हणजे की अनुभव की आपण सगळ्यांसोबत राहतो ते एकत्र. आपलं कुटुंब सगळं एकत्रित राहतं बघा. आणि सगळ्यांसोबत टाईम स्पेंड केलेला म्हणजे तो इतके दिवस लक्षात राहतो ना. आणि छान असा एन्जॉय. असं तरी आपण एरवी तरी आपल्या घरामध्ये म्हणजे आपण एकटं राहतोच बघा. आणि त्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून असं काहीतरी वेगळं म्हटलं की छान असा आनंद होतो. तर तुम्ही पण असं जातात का म्हणजे सुट्टीच्या दिवशी वगैरे एन्जॉय करायला बघा. तर हे पहा किती छान अशी आम्ही भाजी खुडली होती, ताजी ताजी फ्रेश. आणि मला पण आता असा दम येऊ लागला होता बघा. तर म्हटलं आता काय करावं. आणि ओमनी आमच्या कॅरीबॅग पण आणली नव्हती. त्यांनी ती पालकचीच भाजीची कॅरीबॅग घेऊन आला. दुसरी कॅरीबॅग आण म्हटलं तर आता ह्याला असं हातामध्येच धरावं लागेल बघा मला. मुलांना फार आगाऊपणा करतात. आणि आजी आजोबा म्हटले की त्यांच्यासमोर तर म्हणजे काही विचारायचंच काम नाही बघा. आपलं तर काही बोलायचंच नसतं. म्हणजे लहान मुलं म्हटलं की काय. आम्ही खूप छान एन्जॉय केला बघा. तुम्ही आमचे कालचे ब्लॉग वगैरे बघा. वेळामुशाचा पण ब्लॉग बघा. आणि तुमच्या इकडे कशी वेळामुशा सेलिब्रेशन करतात ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हां, तुम्ही पण असा एन्जॉय केला का हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एन्जॉयचं तर हे बघा आमचं घर ह्या बाजूनी ना एवढं सुंदर दिसत होतं. इतकं छान असं हे बघा त्या कोकणामध्ये असल्यासारखेच फार्म हाऊस अशी दिसत होते. खेडेगावातील वातावरण म्हटलं की एक वेगळीच असतं बघा. आणि किती छान असं सुंदर दिसत होतं बघा ह्या बाजूनी.
तर तुम्हाला आवडला आहे का मंडळी, आम्हाला नक्की सांगा. तर हे पहा, आणि ना इकडे असा दिवस पण मावळत होता, सूर्य पण छान असा खाली खाली जात होता आता, आणि थंडी पण छान अशी वाजायला सुरू झाली होती. तर म्हटलं चला आता आपण निघूया घरी. चहा वगैरे पण करायचा होता, आणखीन आम्ही चहा पण पिलेला नव्हता, दुपारीच जेवण वगैरे केलेलं होतं. म्हटलं चला आता चहा ते पण पिऊया. चला रे, थंडी वाजायली. अरे चल आता, बस झालं, थंडी पण वाजायली. चला साई चल. तर हे पहा, इथं असा आमचा गहू वगैरे पेरलेला होता, त्याला पाणी पण चालू होतं. पण थंडीच्या दिवसामध्ये ना इतकी थंडी वाजत होती, तर गव्हाला पाणी सोडलेलं होतं, तर खूप आम्हाला तर खूपच गार लागत होतं बघा. कारण की शहरामध्ये एवढं काही गार लागत नाही ना, मग असं गावाकडे आले की खूप असं गार लागतंय बघा. तर माझं पोरग तर म्हणत होतं मम्मी खूप थंडी वाजायली म्हणून. मम्मी खूप थंडी वाजायली कस काय? मग मग काय करायचं थंडी वाजायली तर? स्वेटर घालायचं. हा, साईला वाजायली का थंडी? नाही का? मम्मी पण तू तर थांब ना, तसलं भांडण नाही, ते तोडू नको साई, पिकाची नुकसानी होती. तर का नाही मंडळी, हे बघा हे दोघंजणं परत त्यांच्या आजीकडे वापस गेले होते. माझं काही ऐकतच नव्हते बघा. तर मग आता आमची पण अशी निघण्याची वेळ झाली होती बघा, संध्याकाळ झाली होती, मुलांची स्कूल वगैरे होती. तर हे जे काही मी ब्लॉग केले आहेत ना मंडळी, हे सगळं माझ्यासोबत घडून आलेला अनुभव आहे. हे काय मी मुद्दामून असं व्हिडिओ शूट करून वगैरे तुमच्यासाठी मी ब्लॉग तयार केले नव्हते. तर मी ज्यावेळेस व्हिडिओ काढत होते ना त्यावेळेस मला ते सीन म्हणजे असे माझ्या ह्याच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेले आहेत बघा. जसं की सकाळचा दिवस म्हणा, किंवा दिवस मावळताना, किंवा आम्ही भाजी खुडायला गेलो त्या टायमिंगचा सीन वगैरे. तर का नाही मंडळी, तुम्हाला हे आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटलं आहे? तुम्ही पण आमचे ब्लॉग बघून एन्जॉय केलात का? तुम्हाला पण तुमचं गाव आठवलं का? तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मंडळी, आता माझ्या इथून पुढचे ब्लॉग जे आहेत ते आपल्या घरचे येणार आहेत. तर मग तुम्हाला आमच्या इकडचे गावाकडचा व्ह्यू वगैरे छान वाटला का? तर मंडळी, तुम्ही कधी येत आहे आमच्या इकडे शेतामध्ये फिरण्यासाठी? तर तुम्हाला आवडेल का आमच्या इकडे येण्यासाठी? तर लाईक सबस्क्राईब जरूर